हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जोडी मारूला दुग्धाभिषेकाने उत्तर. तामसात आष्टीकर समर्थक आक्रमक. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण सध्या तापले आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेनंतर अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात जोडी मारो आंदोलन आणि निषेध करण्यात आला होता. मात्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या तामसा येथे आष्टीकर समर्थकांनी वेगळाच पवित्रा घेत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून जाहीर समर्थन दर्शविले आहे. घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनाने तामशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आज अखंड महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन टायगर चालू आहे त्याच्यामध्ये हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांचं पण नाव आहे. आज त्यांच्या निषेधार्थ म्हणून बरेच ठिकाणी जोडे मारो आंदोलन आणि पुतळे जाळणे हे ठिकठिकाणी चालू आहे. त्यासाठी आज आम्ही साहेब सर्वात जास्त मनाने निर्मळ आहेत त्यासाठी आज आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून दुग्ध अभिषेक केला. दुधाने त्यांना धुवून काढले, कारण की ज्यांनी शिंतोडे उडवले साहेबाच्या अंगावर ते स्वच्छ व्हावेत यासाठी आम्ही दुग्ध अभिषेक ठेवलेला आहे. आणि आज जे अंधारेताई बोलतायत की कृष्णा पाटील आष्टीकर तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध घालाल का, तर माझं एक म्हणणं आहे, सांगणं आहे अंधारेताईंना, अंधारेताई आज आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कुठलं श्राद्ध जिवंतपणी वडिलाचं घातल्या जाते का? कदाचित तुम्ही केव्हा घातलंय का तुमच्या वडिलाचं? हे जर तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्रा समोर संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर तुम्ही मांडावे. हे निश्चित करा तुम्ही की मी माझ्या वडिलाचं श्राद्ध केलं होतं असं निश्चित करा, तेव्हा कृष्णा पाटील पण त्यांना काहीतरी उत्तर देतील. त्यासाठी आज जे महाराष्ट्रातले लोक जे म्हणतायत गद्दार गद्दार, गद्दार नाहीत. यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते सगळ्यांना मान्य आहे आणि विकासाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आज आमचा हिंगोली जिल्हा मागासवर्गीय आहे, त्यासाठी आमच्या साहेबांनी पाऊल उचलले असतील असं आम्ही गृहीत धरतो. कारण आज विकासापासून खूप दूर आहे आमचा हिंगोली जिल्हा. तर आम्हाला ग्वाही आहे की नागेश पाटील आष्टीकर विकासाची गंगा खेचून आणतील आणि अख्ख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णत्वाला नेतील, हीच ग्वाही करतो आम्ही. जय महाराष्ट्र. या गोष्टीचं आम्ही स्वागतच करणार आहोत. कशामुळं तर जे आपण मागच्या नाही का 5 वर्षामध्ये पाहता की शिवसेना फुटली, खासदार फोडले गेले, आमदार फोडले गेले, तर याच्यामध्ये नाही का जे सामान्य शिवसैनिक आहे या शिवसैनिकाचे जेव्हा नाही का ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाण्याचे हे केलं तेव्हा सगळे कार्यकर्ते नाराज होते. पण ते पुढचं झालं गेले सोबत, त्याच्यातनं विषय मिटला, पण नाही का ठाकरे साहेब तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच्यामुळे नाही का आज हा निर्णय होण्याची वेळ आलेली आहे. आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो, कारण काँग्रेस सोबत आम्ही तर शक्यच नव्हतो राहणं, पण नाही का आता ते राहणं सोबत होतं. आम्हाला माहित आहे राष्ट्रवादीनं काँग्रेसनं आमच्यावर काय केसेस केलेले आहेत, आमच्यावर अन्याय झालेले आहेत, त्याच्यातून आम्ही आज खुश आहोत. उद्या जर साहेबांना खरोखरच निर्णय घेतला शिंदे गटाचा तर त्याच्यासाठी मी आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्ते त्या गोष्टीचा विजय साजरा करणार. आज जसं आम्ही इथं दुग्धाभिषेक केला त्या पद्धतीनं तसा निर्णय जर झाला तर या समजा आमच्या 100च्या संख्येच्या ऐवजी आम्ही नाही का हजारोच्या संख्येनं नाही का त्याचं या निर्णयाचं स्वागतच करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.